नमस्कार. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण फक्त लाइटिंगबद्दल नाही तर एका अशा कलेबद्दल बोलणार आहोत जी वस्तूंकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकते. आणि ही कला आहे शोकेस लाइटिंगची. कधी विचार केला आहे का की दुकानात ठेवलेली एखादी वस्तू इतकी खास आणि आकर्षक का दिसते? मग ते दागिन्यांच्या दुकानातले चमचमणारे हिरे असोत किंवा एखाद्या शोरूममधली नवी कोरी गाडी. काय रहस्य आहे यामागे? उत्तर खूपच सोपं आहे. हा सगळा खेळ आहे प्रकाशाचा. योग्य प्रकाश योजना कोणत्याही सामान्य वस्तूला एका कलाकृतीत बदलू शकते. चला तर मग याच्या पहिल्या विभागात जरा खोलवर जाऊया आणि समजून घेऊया की ही प्रकाशाची जादू नक्की काम कशी करते आणि तिचं महत्त्व तरी काय आहे. ही जादू आपल्याला जवळपास सगळीकडेच दिसते. दागिन्यांच्या दुकानात जा, तिथे प्रकाश हिऱ्यांच्या प्रत्येक पैलूवर पडून त्यांना अधिक चमकदार बनवतो. किंवा कार शोरूममध्ये जिथे गाडीच्या डिझाईनवर आणि रंगावर खास प्रकाश टाकला जातो. संग्रहालयांपासून ते अगदी घड्याळांच्या दुकानांपर्यंत प्रत्येक ठिकाणी वस्तूंचं सर्वोत्तम रूप दाखवण्यासाठी याच तंत्राचा वापर होतो. बरं, आता या जादूमागचं विज्ञान समजून घेऊया, कारण एक व्यावसायिक म्हणून आपल्याला प्रकाशाची ही तांत्रिक भाषा येणं खूप महत्त्वाचं आहे. चला यातल्या काही मूलभूत गोष्टी पाहूया. तर पहिली संकल्पना आहे ल्युमेन. सोप्या भाषेत सांगायचं तर ल्युमेन म्हणजे बल्बमधून एकूण किती प्रकाश बाहेर पडतोय याचं मोजमाप. जितके जास्त ल्युमेन तितका जास्त उजेड. अगदी सरळ हिशोब. आता पुढची गोष्ट, ल्युमिनस एफिशियन्सी. हिचा अर्थ आहे की आपण वापरलेल्या विजेच्या प्रत्येक वॅटमागे आपल्याला किती ल्युमेन प्रकाश मिळतो. म्हणजे कमीत कमी विजेत जास्तीत जास्त प्रकाश देणारा दिवा जास्त कार्यक्षम. सोपं आहे की नाही? चला हे एका उदाहरणानं पटकन समजून घेऊया. समजा एक 40 वॅटचा बल्ब आहे आणि तो 2400 ल्युमन प्रकाश देतोय. तर त्याची कार्यक्षमता कशी काढणार? सरळ 2400ला 40ने भागायचं. उत्तर आलं 60 ल्युमेन्स प्रति वॅट. हीच आहे त्या बल्बची ल्युमिनस एफिशियन्सी. ठीक आहे, आता आपण विज्ञान तर समजून घेतलंय. चला आता या कामासाठी लागणाऱ्या साधनांबद्दल बोलूया. हे अगदी एका कलाकाराच्या टूलकिटसारखं आहे, जिथे प्रत्येक साधनाचं एक खास आणि महत्त्वाचं काम असतं. इथे एक नजर टाका. मिरर रिफ्लेक्टर्स हे प्रकाशाला योग्य दिशेने वळवतात. LED स्ट्रिप्स ह्या बारीक कोपऱ्यांपर्यंत पोहोचतात. स्पॉटलाइट्स हे एखाद्या विशिष्ट वस्तूला जणू काही हिरो बनवतात. आणि डिफ्युजर्स हे प्रकाश सगळीकडे सारखा पसरवून डोळ्यांना होणारा त्रास कमी करतात. प्रत्येक भागाचं काम महत्त्वाचं आहे. चांगली साधनं आणि विज्ञान माहिती असून भागत नाही, त्याचा योग्य वापर कसा करायचा हेच तर खरं कौशल्य आहे. या विभागात आपण एका उत्तम डिझाईनसाठी काय लागतं यावर बोलूया. एक उत्तम डिझाईन 3 महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतं. पहिलं, तीव्रता, म्हणजे शोकेसमधला प्रकाश बाहेरच्या प्रकाशापेक्षा 3 ते 5 पट जास्त हवं. दुसरं, सावली, वस्तूवर कमीत कमी सावली पडली पाहिजे. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, ग्लॅअर, म्हणजे तो प्रकाश कधीही थेट ग्राहकांच्या डोळ्यांवर पडता कामा नये. अर्थात प्रत्येक तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे असतातच. शोकेस लाइटिंगमुळे वस्तू आकर्षक दिसतात, ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं जातं. पण दुसरीकडे जास्त प्रकाशामुळे वस्तूंचा रंग फिका होऊ शकतो किंवा बंद शोकेसमध्ये उष्णता वाढू शकते. त्यामुळे संतुलन साधणं खूप गरजेचं आहे. आणि आता वळूया शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे. एक सामान्य कारागीर आणि एक व्यावसायिक इलेक्ट्रिशियन यांच्यात काय फरक असतो? तो फरक आहे सुरक्षिततेची आणि कामाची जबाबदारी घेण्याचा. ही आहे एका खऱ्या व्यावसायिकाची चेकलिस्ट. उष्णतेचं योग्य नियोजन करणं, वायरिंग सुरक्षितपणे लपवणं, योग्य रेटिंगचीच उपकरणं वापरणं आणि नियमित देखभाल करणं. ह्या गोष्टी केवळ कामाचा भाग नाहीत, तर ती एक व्यावसायिक जबाबदारी आहे. आता कल्पना करा की एका ग्राहकाकडून तक्रार येते की माझं शोकेस खूप गरम होत आहे. अशा वेळी काय करायला पाहिजे? ही एक खूप सामान्य समस्या आहे. यावर एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. जास्त वॅटच्या बल्बऐवजी कमी वॅटचे LED बल्ब वापरा. LEDs कमी उष्णता निर्माण करतात आणि वीजही वाचवतात. म्हणजे एकाच उपायाने दोन्ही समस्या सुटतात. तर मग या सगळ्या माहितीनंतर पुढच्या वेळी कोणीही दुकानात किंवा शोरूममध्ये जाईल तेव्हा तिथल्या प्रकाशाकडे केवळ एक दिवा म्हणून पाहिलं जाईल का? मला वाटत नाही. त्यामागचं विज्ञान, ती कला आणि त्या व्यावसायिकाचं कौशल्य आता नक्कीच पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि तो अनुभव खरंच खूप वेगळा असेल.